नाही बाबा, हा फक्त रोमॅन्टिक सिनेमा नाही आहे. त्याचीच ती गंमत आहे, त्यातनं निर्माण होणारी गडबड आहे. आणि अशा वेळेला तशा फिल्मचा भाग व्हायला आवडेलच ऑफकोर्स. बेसिकली त्याच्या बायकोबद्दल त्याची तक्रार आहे आणि त्याचं आणि त्याच्या बायकोचं अजिबात दोघांचं पटत नसतं. कारण मी असं म्हणेन सेकंड इनिंग माझी सुरू झाली आहे. पण आपोआप त्याची वाट लागते त्यातून. तर नक्की पाहायला विसरू नका. येत्या 12 जुलैला बाई ग हा सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होतो आणि त्या निमित्तानं सध्या त्या सिनेमाची कास्ट आपल्यासोबत आहे. माझ्यासोबत चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी, स्वप्नील दादा असला तरी सॉरी स्वप्नील दादा, मला सुकन्याताईकडून सुरू करायला लागेल. अरे मला परत जायचं आहे संपून. सो ताई, सिनेमे निवडताना आता काही ठरवलंय का की ज्या सिनेमात जास्त बायका असतील तोच सिनेमा मी करणार आहे? नाही नाही, असं खरंच काही ठरवलेलं नाही. पण योगायोगाने तसे चित्रपट मला मिळत आहेत आणि तशी छान छान भूमिका माझ्याकडे येत आहेत. तर हे खरंच मी भाग्यवान समजते स्वतःला. कारण मी असं म्हणेन सेकंड इनिंग माझी सुरू झाली आहे आणि चित्रपटामध्ये खूप चांगल्या चांगल्या भूमिका मिळतात. मी काही ठरवून घेत नाही आहे. या सिनेमाबद्दल काय खास गोष्ट? एकतर आम्ही 6 जणी हिरोईन आहोत. त्याच्यामध्ये 6 नायिकांची भूमिका करत आहेत आणि आम्ही सगळ्या नायिका या चॉकलेट हिरो तू म्हणालास तसं स्वप्नील जोशीच्या आहोत. आणि एक आमचाही लव्ह अँगल आहे आणि ती गंमत आहे असं मला वाटलं. तर त्याच्यामुळे खूप मजा आली. आणि जे मला करावंसं वाटतं नेहमी स्क्रीनवरती, जे मला जेव्हा मी हिरोईन होते तेव्हाही करायला मिळालेलं नाही, ते मला इथे करायला मिळालं आहे. म्हणजे मी नाचले, हसले, बागडले, नटले, खूप काय काय केलं आहे. तर हे सगळं मला आता करायला मिळतं आहे, त्याचा मला खूप आनंद होतो आहे. नक्कीच. आदितीला विचारायला आवडेल. आदिती, मगाशी स्वप्नीलनी सांगितलं मुठीत, नवऱ्याला मुठीत ठेवणारी बायको तू आहेस. खऱ्या आयुष्यात पण तशीच आहे? नाही रे बाबा, नाही, अजिबातच नाही. हा कॅरेक्टरचा एक भाग होता आणि त्याच्या गतजन्मीच्या आयुष्यातली एक बायको आहे आणि ती खूप बॉसी आहे, खूप शिक्षित आहे आणि खूप उच्च पदावर काम करते. आणि अशा बायका कितीही वरवर अशा स्ट्रॉंग दिसल्या तरी मनात कुठेतरी त्यांच्या हळवा कोपरा असतो आणि त्याचीच ती गंमत आहे, त्यातनं निर्माण होणारी गडबड आहे आणि मजा आहे. सो खऱ्या आयुष्यात डेफिनेटली मी अशी नाही आणि माझा नवरा मुठीत राहणारा पण नाही आहे. नक्कीच. प्रार्थना आपल्यासोबत आहे. जेवढा आम्ही ट्रेलर पाहिला त्या ट्रेलरवरनं आम्हाला असा अंदाज आला आहे की तू सगळ्यात जास्त तुझे सीन्स असतील स्वप्नीलसोबत. आता तू या आयुष्यातली बायको दिसतेस ना? नाही. सो काय झालं, जेव्हा फिल्म माझ्याकडे आली तेव्हाच मला माझे डिरेक्टर सर म्हणाले की स्वप्नील करतोय. म्हटल्यावर ते म्हणाले की मितवा फिल्ममध्ये असं होतं ना की तू हिरोला तू मिळाली नाही, स्वप्नीलबरोबर तू नव्हतीस, म्हणून मी यावेळेला तुला बायको बनवतो, म्हणजे तू जास्त दिसशील, म्हणून तुम्हाला मे बी जास्त सीन्स दिसले असतील. पण येस, मजा आली. कारण ऑफकोर्स मी नाही म्हणणार असं की मी काहीतरी वेगळं कॅरेक्टर केलं आहे. पण मला आवडलं कारण मला ह्या फिल्मचा हिस्सा व्हायला, भाग व्हायला खूप आवडलं. कारण आपण म्हणतो ना की दरवेळेला गरजेचं नाही आहे की कुठल्या तरी एका फिल्ममधनं काहीतरी एक एका सब्जेक्ट थ्रू आपण एक मेसेजेस पाठवतो. कधीतरी अशा असतात की ज्या फिल्म्स कमर्शियली खूप मोठ्या असतात आणि त्या मोठ्या फिल्मचा एका छोटासा भाग व्हायला पण तुम्हाला आवडतं. तर आय थिंक ही फिल्म आहे ना खूप एंटरटेनिंग आहे आणि प्रेक्षकांसाठीच बनवलेली फिल्म आहे, त्यामुळे त्यांना नक्की आवडणार आहे. आणि अशा वेळेला तशा फिल्मचा भाग व्हायला आवडेलच ऑफकोर्स. नक्कीच. आपल्यासोबत सिनेमातला एकमेव हिरो असं म्हणता येईल ज्याला, तो स्वप्नील दादा सुद्धा आहे. स्वप्नील दादा, काय वाटतं, फिल्म निवडताना का निवडली? फक्त रोमॅन्टिक्सच करायच्यात का आयुष्यात? नाही बाबा, हा फक्त रोमॅन्टिक सिनेमा नाही आहे. मला असं वाटतं की तू सिनेमा बघ, म्हणजे तुला या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. नक्की काय आहे सिनेमाची कथानक आणि का निवडली स्क्रिप्ट? 12 जुलैला तुला चित्रपटगृहात त्याचं उत्तर मिळेल. नक्कीच. अगदी शेवटचा प्रश्न विचारतो. इतक्या साध्या सह अभिनेत्री आहेत, यातील तुझी आवडती अभिनेत्री कोण आहे नक्की? आता खरं खरं सांगशील? सगळ्या ताई बघते. सगळ्या 6. नक्कीच. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. आकाश बांधताना काय विचार केला आणि कथानक काय सिनेमाचं? सिनेमाचं कथानक हे आहे की आपला जो सिनेमाचा हिरो आहे तो एका प्रसंगामध्ये फसतो आणि त्याला तो देवाकडे ही तक्रार करतो की देवा, मला तू ह्या असला प्रसंग का माझ्या आयुष्यात दिलायस. बेसिकली त्याच्या बायकोबद्दल त्याची तक्रार आहे आणि त्याचं आणि त्याच्या बायकोचं अजिबात दोघांचं पटत नसतं.
आणि तो म्हणून तो ही त्याची जी तक्रार आहे तो देवाकडे करतो आणि देव म्हणतो की तुला यातून जर सुटायचं असेल तर तुला मी सांगेल ते करायला लागेल. तो म्हणतो की मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो आहे आणि जर तुझ्याकडे काय उपाय असेल तर सांग, मी करायला तयार आहे. आणि मग देव तिला सांगतो की मागच्या जन्मातले त्याच्या 5 बायका आहेत ते तुला भेटतील आणि त्यांच्या इच्छा तुला पूर्ण करायच्या आहेत आणि तेही एका महिन्याच्या आतमध्ये. आणि देव निघून जातो तथास्तु म्हणून. आणि मग याच्या लाईफमध्ये ते एक करत बायका येतात आणि मग काय याच्या आयुष्यात होतं, हा त्यांच्या इच्छा कशा पूर्ण करतो, ते पूर्ण करू शकतो का नाही, तो हा सिनेमा आहे. नक्कीच 5 जन्मांच्या गेल्या 5 जन्मांच्या ज्या बायका होत्या त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वप्नील दादा या सिनेमात आहे. पण या सगळ्या बायकांच्या घराड्यात तू कसा अडकलास? एकीकडे विनोद चालू होता की चांगला चालू होता? नाही विनोद हा विनोदी चित्रपट नाही किंवा कुणाची भूमिका विनोदी आहे, कुणाची भूमिका सिरियस आहे असं काहीच नाही आहे. विनोद हा त्या कथेचा भाग आहे आणि त्या प्रसंगाचा भाग आहे. त्यातून आपोआप निर्माण होतो तो विनोद. कोणी विनोद करायचा म्हणून करत नाही आहे. आणि मी स्वप्नीलच्या मित्राची भूमिका करतो आहे. प्रत्येकाला एक मित्र असतो आपल्या आयुष्यात आणि खूप खास मित्र एखादाच असतो, खूप खास असतो, जो आपल्या सुखामध्ये आपल्या सोबत असतो, दुःखामध्ये सोबत असतो. तो आपल्या पाठीशी ठामपणे उभा असतो. कुठलीही परिस्थिती असेल, आपला मित्र चुकला असेल तरी त्याच्या पाठीशी उभा असतो. तसा एक त्याचा मित्र आहे आणि त्याला अडचणीत बघून तो त्याला त्यातून सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आहे. आणि सोडवता तो अजून कसा अडचणीत पडतो आणि त्यातून मग कसा बाहेर पडतो, हा पूर्ण म्हणजे सिनेमा आहे. पण सागर दादा 2 प्रकारचे मित्र असतात, एक वाट दाखवणारा असतो, एक वाट लावणारा असतो. तुमच्या मित्रांची केमिस्ट्री कशी आहे? दोन्ही आहे. तो म्हणजे वाट दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय पण आपोआप त्याची वाट लागते त्यातून. म्हणजे तो जे सजेशन देतोय ना ते सगळे उलटे पडतात. आपण म्हणतो ना छापा काटा करतो, आपल्याला छापा हवा असतो तर नेमका काटा पडतो आणि अजून वाट लागते मग आपली. तर दोन्ही प्रकारचा आहे तो. नक्की. त्यामुळे ही मित्रांची जी गंमत आहे ती या सिनेमात पाहायला मिळणार आहे. पण नेहा आपल्यासोबत आहे. नेहा 5 जन्मांच्या बायका स्वप्नीलच्या दिसणार. तू कुठल्या जन्मातली बायको साकारतेस? नाव काय आणि काय कॅरेक्टर आहे? माय कॅरेक्टरचं नाव आहे जेनी आणि मी ज्या काळातली आहे ते 1890ची काळातली आहे, ज्या काळात श्रीदेवी जी होत्या, लेट श्रीदेवीजी, त्या काळातली मी भूमिका साकारते. आणि मी प्रॉपर विदर्भाची आहे, तिथली लँग्वेज मी वापरते आहे, जसं विदर्भात बोलतात. आणि मी सुद्धा विदर्भाचीच आहे ना. तर त्याच विदर्भाच्या भाषेत प्रेक्षकांना काय आवाहन करशील? विदर्भाची भाषा सिनेमात तर पाहायला मिळणार आहे, आत्ता काय आवाहन करशील त्या भाषेत? तेच म्हणेन मी. 12 तारखेला आमचा पिक्चर येऊन राहिला, बाईग, जाऊन बघा थिएटरमध्ये आणि सेल्फी काढून पाठवा मला इंस्टाग्रामवर. नेहा खान ऑफिशियल इंस्टाग्रामवर आहे मी. तर नक्की पाहायला विसरू नका, जाऊन बघा थिएटरमध्ये. विदर्भाचा ठसका जसा सिनेमात आहे तसंच कोल्हापूरचा ठसका देखील आहे. नम्रता, काय भावना आहेत? सिनेमा येतोय, स्वप्नील जोशीसोबत काम करताय, इतर वेगळ्या लेडीज सहकलाकार आहेत, नेमकी भूमिका काय आणि तू कितवी बायको आहेस, कुठल्या जन्मात? सिनेमामध्ये मी कितव्या नंबरची बायको आहे हे मी नाही सांगणार, कारण किती उत्सुकता मला वाटतं ऑडियन्सची ताणायला हवीच, कारण तुम्हाला तेव्हा सिनेमा बघताना मग छान गंमत येईल. दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये मी 60-70च्या दशकातली एकदम कोल्हापुरी लवंगी मिरची आणि ठसकेबाजपणा घेऊन येणारी बायको दाखवली आहे, जी आपल्या नवऱ्याला मुठीत कसं ठेवता येईल किंवा कसा आपला ठसका दाखवता येईल असं ठेवणारी ती बायको आहे. पण मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं की 60-70चा दशक म्हणजे आपण शर्मिला टागोरचा लूक बघूयात किंवा त्या काळातली गाणी, सिनेमे जेव्हा बघतो, तो ब्लॅक अँड व्हाईटचा एरा मला या करंट सिच्युएशनमध्ये साकारायचा आहे, तेही आउट ऑफ कंट्री. म्हणजे लंडनमध्ये आम्ही शूट केलं होतं. सो लंडनमध्ये पूर्ण तो गेटअप, ते लायनर, त्यांचा तो इथे फूल असतं ते, म्हणजे तो सगळा छान लुक लंडनच्या स्ट्रीटवर करत असताना इतक्या फॉरेनर्स लोकांनी मला कॉम्प्लिमेंट केल्या आहेत, तर त्यामुळे वेगळा आत्मविश्वास आला. आत्मविश्वास यासाठी म्हणते, आपल्या इंडियन्स लोकांना तर त्याची सवय आहे किंवा ते आवडतंच, पण फॉरेनर लोकांना पण त्याविषयी इतकं आकर्षण आणि कॉम्प्लिमेंट आल्या, त्यामुळे असं वाटलं की चला आपला हा लुक सगळ्यांना आवडतोय, आउट ऑफ कंट्री आणि आपल्या कंट्रीतल्या लोकांना सुद्धा. शिवाय या सिनेमामध्ये अशी गंमत आहे की माझा आणि स्वप्नील जोशीचा पहिल्यांदा स्क्रीनवर आम्ही रोमॅन्स प्रेझेंट करणार आहोत, त्यामुळे माझं आणि स्वप्नीलचं बॉन्डिंग प्रेक्षकांनीच ठरवावं कितपत त्यांना आवडेल की नाही. आमचं रोमॅन्टिक गाणंही आहे याच्यात आणि कोल्हापूरची म्हटल्यावर
पश्चिम महाराष्ट्र आणि ठसकेबाज मिसळ आणि सगळ्याच गोष्टी मी लंडनला कॅरी करून पश्चिम महाराष्ट्र रिप्रेझेंट करते माझ्या कॅरेक्टरमधून. त्यामुळे एक वेगळी मजा आली आहे त्या कॅरेक्टरची. श्रुती नावाचं कॅरेक्टर आहे माझं. नक्कीच. त्यामुळे हे जे कॅरेक्टर असेल श्रुतीचं किंवा महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे अनेक कॅरेक्टर्स आहेत आणि त्याची मजा या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं हा सिनेमा 12 जुलैला प्रेक्षकगृहात रिलीज होणार आहे आणि तो पाहायला प्रेक्षकगृहात जावं लागणार आहे असं प्रत्येक स्टारकास्टमधील प्रत्येक व्यक्तीनं सांगितलं. कॅमेरामन रोहित वनकट्टे, समी प्रणव नमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.